स्वागत. तर मित्रांनो, बँक लॉकरमध्ये जर तुम्ही सोनं ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या, जेणेकरून बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवता येते, RBIचे नियम काय, याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण पाहूया की घरातील सोने आणि दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक जण बँक लॉकरचा वापर करतात. मात्र बँक लॉकरमध्ये किती सोने ठेवता येते आणि काही नुकसान झाल्यास बँक किती भरपाई देते याबाबत अनेकांना माहिती नसते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार लॉकरमध्ये सोने ठेवण्यावर निश्चित मर्यादा नाही, परंतु ग्राहक आपल्या गरजेनुसार सोने, दागिने आणि महत्त्वाचे कागदपत्रे लॉकरमध्ये ठेवू शकतात. मात्र या वस्तू कायदेशीर मार्गाने खरेदी केल्याचे पुरावे जपून ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात गरज पडल्यास ही कागदपत्र उपयोगी ठरवू शकतात. तर तर 100 पट भरपाई. जर वस्तूंची चोरी, दरोडा, आग किंवा बँकेच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रकमेपर्यंतच भरपाई देऊ शकते. लॉकरचे वार्षिक भाडे जे आहे ते ₹2000 आहे. ₹2000 जर असल्यास तर कमाल भरपाई ₹2,00,000 मिळू शकते. त्यामुळे लॉकरमध्ये मोठ्या मूल्याचे सोने ठेवणाऱ्यांनी या नियमांची माहिती ठेवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर तुमचं जर लॉकरचं जे भाडं आहे, त्या लॉकरच्या भाड्याच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम तुम्हाला बँक देऊ शकते. तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो. जर तुम्हाला सोनं ठेवायचं असेल किंवा इतर अन्य डॉक्युमेंट तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, अजून एक अशा अपडेट नवनवीन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.